चांगली मिळालेली आहे। 10-20% भागांना स्थानिक वातावरणाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी झाला देखील आहे। ही 80% उघाडीचा बऱ्याच शेतकऱ्यांनी फायदा देखील करून घेतलाय, पण अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातलं पाणी हे ओसरले नसल्यामुळे त्यांना त्याची संधीचा फायदा करता आला नाहीये। आता 25 सप्टेंबर कशी जाईल हे देखील आपण जाणून घेऊयात। आपण काही जिल्ह्यांना संधी नाही हे स्पष्टपणे देखील सांगितले आहे, तो म्हणजे नागपूर जिल्हा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ या भागांमध्ये म्हणावी अशी संधी 25 सप्टेंबरला नाहीये। मग 25 सप्टेंबरला या भागांमध्ये पाऊस कसा असेल, 25 सप्टेंबरची जी काही 70% संधी आहे ही आता कोणत्या भागाला असेल आणि 26, 27, 28, 29 काळामध्ये महाराष्ट्रात पुन्हा तोच पाऊस ॲक्टिव्ह होतोय। तेच अलर्ट आहेत, मात्र थोडा वेगळ्या पद्धतीचा हा अलर्ट आहे। पहिले ते जाणून घेऊयात आणि आपण सगळ्यांच्या कमेंट केला त्या माहिती दिल्याच्यानंतर त्या बघूयात। पहिले आपण सगळी माहिती पूर्ण समजून घेऊयात। मित्रांनो, 25 तारीख जी आहे 25 सप्टेंबर ही नागपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा त्याचबरोबर थोडा उशिरा का होईना दुपारनंतर म्हणजे अकोल्यापर्यंत हिची मजल आहे। अमरावती सुद्धा संध्याकाळपर्यंत घेण्याचा अंदाज आहे। नांदेड जिल्हा, हिंगोली, वाशिम जिल्हा सुद्धा काही ठिकाणी ठिकठिकाणी पाणी होण्याचा अंदाज आहे। मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये पण तुरळक ठिकाणी, लातूरमध्ये मोजक्या ठिकाणी, धाराशिवमध्ये मोजक्या ठिकाणी, जालन्यामध्ये मोजक्या ठिकाणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी, जळगावमध्ये मोजक्या ठिकाणी असा हा पाऊस असणार आहे। बुलढाण्यात सुद्धा मोजक्या ठिकाणी। पण व्याप्तीचा विषय जर आपण समजून घेतला ना तर व्याप्ती अमरावतीची जास्त आहे 25 तारखेला संध्याकाळच्या वेळेला दुपारनंतर कोणत्याही टायमिंगला। नागपूरला दिवसा कुठल्याही टायमिंगला, सकाळ म्हणू नका, दुपार म्हणू नका, संध्याकाळ म्हणू नका, पाऊस आहे। ठीक आहे, नागपूर आहे, वर्धा आहे, चंद्रपूर आहे, गोंदिया आहे, भंडारा आहे, यवतमाळ, नांदेडचा भाग आहे। फक्त एवढंच आहे की वाशिमची व्याप्ती कमी आहे, म्हणजे 25% भागांमध्ये पडेल। लातूरची व्याप्ती कमी आहे। असं एकंदरीत 25 तारखेचं स्पष्ट चित्र आहे। मग धाक कुणाला नाही आहे? पश्चिम महाराष्ट्राच्या एकही जिल्ह्याला धाक नाही, कारण की 80% उघड आहे। 20% भागामध्ये कुठे मोठे तो पाऊस स्थानिक वातावरणाचा पडत जाईल। सगळीकडे ओलं असल्यामुळे ढगांची निर्मिती दिवस मावळता दुपारनंतर होत जाईल आणि तो थोडं मोठ्या ठिकाणी होईल। समजली आपल्याला 24 तारीख आणि 24 तारीख आणि 25 तारीख आपल्याला समजली। 24 तारीख आज कंप्लीट झाली। उद्याची 25 तारीख पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना पाऊस आहे। मग जसा जसा मराठवाड्याकडे तो टफ सरकेन तो फक्त 30% आणि 20% भागांना तो पडेल। आणि आता उद्या सुद्धा आपलं जे काही सोयाबीन आपण झाकून ठेवतो त्या पद्धतीने झाकावंच लागेल, ते देखील सल्ले दिलेले आहेत। एकदा जाणून घेऊयात आपण 26 तारखेला पाऊस पहिला सायक्लॉनिक सिस्टीमचा म्हणजे चक्रीवादळाचं आगमन करतोय ना, तो पाऊस दक्षिण महाराष्ट्रापर्यंत देखील मजल लावतोय। ठीक आहे, दक्षिण महाराष्ट्र सुद्धा मजल मारतोय, सांगलीपर्यंत मजल मारतोय, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मजल मारतोय, लातूर, परभणी जिल्हा सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे। एकंदरीत नाशिक जिल्हा सुद्धा, म्हणजे परवाच्या दिवशी जर तुम्ही उद्या लाईव्ह पाहत असाल 25 तारखेला, म्हणजे 26 तारखेचा हा रेकॉर्ड आहे की ह्या दिवशी तुम्हाला पाऊस होणार म्हणजे होणार नाशिक जिल्ह्यामध्ये। आणि मला हे फोन करू नका की आमच्याकडे भरणी झालीच नाही अजून, वाहूनी पाऊसच नाही अजून। हे बघा, शब्द आहे माझा, पाऊस जात नाहीये आणि तो तुम्हाला घेतल्याशिवाय जात नाहीये। मग नंदुरबारकर तुम्ही आतापर्यंत सुखात होते, मी मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक जणांना बोललो होतो, याच्या आधी पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा रागात बोललो होतो, तुम्ही या पावसाला एवढे कंटाळणार ना की नकोसा वाटेल तुम्हाला हा पाऊस। त्याला 1.5 महिना पूर्ण झाला, ते व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहेत, मला ती दाखवायची सवय नाही। फक्त हे बघा, मी मागच्या वेळेस म्हणलो होतो म्हणून ते कदरले आहेत। तुमचे नंदुरबारकर सुद्धा कदरणार पावसाला, 100% गॅरंटीच देतो या गोष्टी तुम्हाला। कारण की पुढच्या टफ लाईन ज्या आहेत ना त्या खूप विद्राव्य रूपाच्या आहेत, खूप परेशान करणाऱ्या आहेत आणि तुमचा जो कोपरा आहे ना नंदुरबार जिल्ह्याचा तो अजूनही घेणार आहे। भोकरदन, जाफराबादकर तुमच्याकडे काही 10-5 गाव सुटले, तुम्ही सुद्धा सुटणार नाहीत, तुम्हाला सुद्धा तो पाऊस येणार आहे। दिवाळीपर्यंत पाऊस गेला तर बघा, दिवाळीपर्यंत हा पाऊस जात नाही। फक्त एवढे चांगल्या संध्याच्यामध्ये मिळणार आहे की 4 दिवस 3 दिवस उघाड्याच्यामध्ये मिळता येईल। त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या पिकांना जो काही अलर्ट्स आहे ते आता कमी जाणू लागतील, पण याच्यामध्ये 2 दिवसाला का होईना त्याच ताकदीचा पाऊस इथं राहणार आहे। ठीक आहे, तर बघा 26 तारीख म्हणजे शुक्रवारपासून पावसात जोर वाढतोय। नांदेडमध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे। सोलापूरमध्ये देखील तो धाक कायम आहे। बीड, लातूरला अतिवृष्टीचा इशारा आहे। परभणी जिल्ह्यात सुद्धा ती परिस्थिती आहे।
अहिल्यानगरमध्ये देखील ती परिस्थिती आहे, जालन्यामध्ये देखील अतिवृष्टीची परिस्थिती आहे, नांदेड वगैरे त्या भाग आपण सांगितलेलेच आहेत. ही 26 तारखेची परिस्थिती आहे. पण याच्यामध्ये अतिवृष्टीला व्याप्ती ही कमी आहे. व्यापकता म्हणजे ही अतिवृष्टीचं प्रमाण काही भागांमध्ये घडेल, बाकी ठिकाणी दमदार ते जोरदार जडीसारखा असे 3 प्रकारचा पाऊस हा सर्वदूर होणार आहे. ठीक आहे. तर हे चित्र जे आहे ते ओला दुष्काळाचे आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना सहन करावं लागेल. यामध्ये भोकरदन जाफराबादचाही समावेश रात्रीच्या वेळी होईल. अन्यथा मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र सर्वत्र आहे. पूर्व विदर्भ देखील सर्वदूर आहे. 26 तारखेपासून याचा प्रभाव पडतोय. आणि एक डेंजर तारीख म्हणजे शनिवारची. शनिवारी येते 27 तारीख. 27 तारखेला सर्वदूर व्याप्ती नाशिक जिल्ह्याची आहे, धुळे जिल्ह्याची आहे. जळगावमध्ये अतिवृष्टीचा इशारा आहे. सिल्लोड, कन्नड, भोकरदन, चिखली, मेहकर, शेगाव परिसरात देखील काही ठिकाणी रात्रीच्या वेळेपर्यंत होणारा मुसळधार पाऊस चालत आहे. आणि याच दिवशी नंदुरबारकरांना कधी नव्हतं पाहिलेला पाऊस या दिवशी पाहायला मिळणार आहे. 27 आणि 28ला नाशिककर सर्वदूर, अहिल्यानगर सर्वदूर, पुणे, सातारा, सांगली सर्वदूर 27 तारीख सर्वदूरची आहे. नांदेड सर्वदूर, परभणी सर्वदूर, जालना सर्वदूर, बीड जिल्हा सर्वदूर, त्यानंतर सांगली, सातारासह भोकरदन, जाफराबाद सर्वदूरची मजल आहे. आणि ह्या गोष्टी होणार आहे म्हणून मला त्या पद्धतीनं सांगितल्या पण पाहिजे. उगाच तुमचं मन धरणीपुरतं ठीक आहे, कोणाचं काही नुकसान होणार नाही वगैरे, तुमचं नुकसान होईल यासाठी तुम्हाला सतर्कतेने सांगितलं आहे आणि ते मला त्या पद्धतीने सांगायला देखील पाहिजे. तुम्हाला अंधारात ठेवून उपयोग नाही आहे. तर हा पाऊस खूप आहे, भयंकर आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटवण्याची जी काही पद्धत आहे पावसाची ही 3 टप्प्यात राहील. अजूनसुद्धा 2 ऑक्टोबरसुद्धा धुवाधार अतिवृष्टीचा इशारा आहेच. आता ही देखील 29 तारीख आहे. असे टप्प्याटप्प्याने पावसाचं गणित हे आपल्या भागामध्ये आहे. विदर्भात सुद्धा 27 तारीख जी आहे ती खूप मोठी असणार आहे. विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती अशा अनेक भागांना तो पाऊस असेल. ज्यावेळेस तो पाऊस 26ला म्हणजे उद्यापासून 25 पासून सुरुवात करतो ना नागपूर वगैरे भागांना, तो पाऊस तितक्याच लवकर 29ला यांना कमी होणार आहे. जोर त्याचा म्हणजे ही टिकटफ एरिया आहे तो जाणार आहे. आता एक सायक्लोन 26-27 पासून आपल्याकडे येते. 27 त्याची कॉमन तारीख आहे, 28 त्याची भरपूर पडणारी तारीख आहे. मग 29 तारखेला तो वरती नाशिककडे गेल्याच्या नंतर खालच्या या भागांना त्याचा प्रभाव कमी होत जाईल. नांदेड नागपूर, नांदेडच्या परिसरामध्ये त्यांनाही 29 तारखेला थोडी संधी मिळते. आणि यानंतर दुसरं सायक्लॉनिक सिस्टम बनतंय, त्यामुळे कमी दाबाचा पट्टा MP मार्गे येऊन महाराष्ट्राला परत दसऱ्यापर्यंत पाऊस आहे. दसऱ्यापर्यंत मोठे चान्सेस पुन्हा मिळणार नाहीत. तर आता तुमच्या कमेंट घ्यायच्यात. पहिले कमेंट घेऊया. हे बघा दत्ता सर, तुम्ही काढू शकता सोयाबीन, पण आता जी काही परिस्थिती आहे तुमच्या भागात संध्याकाळपर्यंत तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी तो पाऊस येणारच आहे. स्थानिक वातावरणासारखी परिस्थिती आहे. गावात कुठल्या येईल हे सांगणं आजच्या डेटला सायक्लोनिक सिस्टीमचं प्रभावानुसार सांगू शकत नाही. मेहकर सुद्धा पाणी मित्रा उद्या तुरळक ठिकाणी आहे 25ला संध्याकाळी, पण कन्फर्म असा पाणी तुमच्या भागामध्ये 26ला संध्याकाळपासून तर 27ला सुद्धा आहे. 28 जास्त आहे तुमच्या भागामध्ये. लक्षात घ्या, सर्वदूर पाऊस हा प्रत्येक जिल्ह्यातून घेणार आहे 27-28ला. ठीक आहे. तुम्हाला जर 25 बद्दल काही सोयाबीनचं नियोजन करत असेल त्याबद्दलही सांगतोय. 25चा पाऊस कुठे कुठे आहे तर पूर्व विदर्भात आणि पूर्व महाराष्ट्रात त्याचा प्रभाव जास्त असणार आहे. तर आता जाणून घ्यायचं आहे का 29 पर्यंत पुढचा टप्पा जाणून घ्यायचा आहे का तुमच्या कमेंट घेऊयात. नक्कीच 29 बद्दल बोलूयात. 29चा पाऊस जो आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळचा एक झटका गेला की दिवसभर तुम्हाला कामे करायला मोकळं. नांदेड, लातूर, त्यामध्ये बीड पण आलाय, अशी प्रभाव त्याची कमी होते. आणि इकडे मात्र नाशिकच्या अनेक भागांमध्ये मी कांदा रोप फक्त 28 तारखेपर्यंत याच्यामुळे टाकून दिले नाहीत, कारण की अलर्ट्स खूप मोठे आहेत. आज बी वाहून गेला असतं तुमच्या भागामधलं. त्यामुळे तुम्हाला अजूनही मी ती तारखा देत नाही की कधी तुम्ही टाकून द्या. आमची सोयाबीन झाली तयार, घरी पण आली आहे. कारण की आज संधी याचं असं सोनं केलं, पुढे काढणारे, मागं गोळा करणारे आणि मळ्यांत लावून घरी आणणं हे सगळे कामं केले. 30 तारीख सुद्धा नाशिक, छत्रपती संभाजीनगरला अतिवृष्टीचा इशारा असेल. धुळ्याच्या साक्री भागांना या दिवशी अलर्ट्स आहेत. नंदुरबार जिल्हा देखील या तारखेला आहे. एक परत 30 तारखेला पूर्व विदर्भात वातावरण मोकळं होऊन जाईल. स्थानिक वातावरणाचा पडला तुरळक ठिकाणी. 30 आणि 31 नागपूर, चंद्रपूर, गोंदियाला चांगली संधी मिळते 2-4 दिवसासाठी, कारण की पाऊस पुढच्या भागामध्ये जातोय. आणि जोपर्यंत 2 दिवसाची क्लिअर संधी मिळत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं कामं करता येणार नाही. 1 तारखेला सुद्धा संधी आहे अमरावतीला. हे पहा मित्रांनो, संधी दिली आहे, त्यामध्ये 10-5 गावांना पाऊस पडत असतो हे तुम्हालाही माहिती आहे, कारण की स्थानिक वातावरणाचा पाऊस हा होत असतो. त्या पावसासाठी तुम्हाला नियोजन पण करत राहायचं आहे. आजचा पाऊस पाहिला आपण काही ठिकाणी पैठणमध्ये झाला आहे, आमच्या घनसावंगीत 1-2 ठिकाणी झाला आहे.
असा पाऊस हा होत असतो, हा स्थानिक आहे. त्यामुळे मी 80% उघाड सांगितले, 100% उघाड सांगितले नाही आहे. ती संधी आहे, पाऊस गेला नाही आहे. हो, भोकरदनला पण पाणी येणार आहे, सगळीकडे तो पाणी येणार आहे. सर्वदूर म्हणल्यानंतर सगळीकडे झालं मित्रा. वैजापूर गाळेगाव, आप्पासाहेब गायकवाड, वैजापूर गाळेगाव कसा असेल हे बघा. तुमच्याकडे 26ला येतोय पाणी, त्यानंतर 26 पासून पाणी, उद्याच्या तारखेला सुद्धा पाणी तुरळक ठिकाणी पडू शकतं आपल्या भागामध्ये. संधी आहे 4-5 वाजेपर्यंत. दिनेश भाकर सर आहेत, सोनापूर यवतमाळ, पाऊस कसा राहील तुमच्या भागात? उद्यापासून सुद्धा थोडा जोर वाटते संध्याकाळच्या वेळेला. तुम्हाला फारशी संधी सांगितलीच नाहीये. वैजापूर गाळगाव सुद्धा येणार आहे. रामेश्वर तांगडे, जय शिवराय, तुमच्या भागात झाला आज पाऊस. भागवत पाचपुले सर, 27-28ला फुल पाणी आपल्या भागामध्ये. वारं कवर आहे पण एवढं नाही, काळजी करू नका. श्रीमंत जसं असं तुमचा जिल्हा आणि तालुका न टाकल्यामुळे तुमच्या कमेंटचा रिप्लाय कशा पद्धतीने देऊ हे समजेल नाहीये. नागपूरच्या असाल, पूर्वेकडील असाल तर तुम्हाला पाऊस रोज आहे आता उद्यापासून नागपूर जिल्ह्याला. दुसरं चक्रीवादळ हे 2 तारखेच्या पुढे येणार आहे आणि त्याची दिशा सहसा पश्चिम बंगालकडे जाणार आहे. त्यामुळे त्याचा महाराष्ट्राकडे अजून दिशा ठरलेली नाही आणि जोपर्यंत दिशा ठरत नाही तोपर्यंत ते सांगणं कठीण असतं. वारकावर नाही. अमोल बाळके सर, वैजापूरच्या 17 किलोमीटर अंतरावरती बाजळगाव येथे ती पाऊस कसा राहील? आम्हाला मागे 2-3 दिवस खूप पाणी झालंय. मी तर उद्या सुद्धा तुरळक ठिकाणी पडेल, पण कामं करता असताना आपले झाकणं पाकणं सोबत ठेवायचे, म्हणजे सोयाबीन वगैरे काही काढत असाल तर. पुन्हा तुम्हाला 27-28, 26 पासूनच पाऊस वाढते तुमच्या भागामध्ये. ॲव्हरेज सांगायचं म्हटलं ना, मी लावली 22 किलो, झाले 45 कट्टे. 22 किलो लावलेली होती. 1.25 एकर असेल बहुतेक, 1.25 ते 1.5 एकर. पाऊस मलाही नकोय. खूप बोंड सडले, खूप सोयाबीन खराब पण झाली आहे. कशी बशी आणली ती फुटायला पण लागली होती आता. पण आहे ना, तर ते आहे तर ते सांगायला बी पाहिजे. आता म्हटलं तुम्हाला 8-10, आता कोणतरी सांगितले 10 दिवस उघाड आहे. आता 10 दिवस उघाड कशी असते कळेल 2 दिवसानंतर. विनाकारण शेतकऱ्यांचे फॉलोअर्स वाढवून घेण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची सहानुभूती घेण्यासाठी काहीही सांगितलं तर चालत नाही. रोखठोक भूमिका पाहिजे. येणार असेल तर येणारच, नसेल तर नाहीच, ही दोन्ही ताकदी माणसाच्या अंगी पाहिजे. अन्यथा ज्यावेळेस बखाड होती त्यावेळेस कोरडा दुष्काळ म्हणायचे आणि आता पाऊस पडायला तर ओला दुष्काळ म्हणायचे. ज्यावेळेस बखाड होते ना त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की यंदा ओला दुष्काळ आहे. ज्यांना पाणी कमी तो शेतकरी सुखी राहणार आहे, हा शब्द 1.5 महिन्यापूर्वीच होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे आपले जुने फॉलोअर्स आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. फुल पाणी 26 तारखेला चित्र अशोक देशमुख सर आपल्याकडे आणि 27-28 फुल पाणी आहे. हे बघा मित्रा, कायमचा विषय असेल तर दिवाळीपर्यंत सांगताच येत नाही पाऊस जाईल म्हणून. 22 ऑक्टोबरपर्यंत थंडी नाही आहे फारशी प्रमाणामध्ये. झालं कळं, थंडीचं सोनं करून घेतलंय. हिंगोली जिल्ह्याला उद्या सुद्धा 25 तारखेला संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी तुरळक भागांमध्ये आहे आणि 26 पासून तर पाऊस आपल्या भागामध्ये आहेच. हो, दुसरे चक्रीवादळ येणार आहे पण ते आपल्याकडे नाही आहे, ते MP कडे किंवा तिकडे जाईल, पण त्याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये पडत असतो. म्हणजे जो परतीचा पाऊस या भागातनं निघला आहे त्याला तिथे जाऊन तो ताडवणार आहे आणि तिकडे वारे इकडे त्याचं बाष्प ट्रान्सफर करणार आहे. मित्रांनो, सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर यावर्षी लय ओला दुष्काळ आहे आणि तो आपल्याला सहन करायचा आहे. विलास कोळी म्हणतात आमची जिरली, असं काही नाही आहे. तुमच्या पलीकडून काही जण अजून बोंबलतात की तुमचा ओला दुष्काळ कुठे गेला आहे म्हणून. त्यांना महाराष्ट्रात दुसरीकडे काय झालं हे समजतच नाही आहे. तर जय शिवराय मित्रांनो, लगेच मी आपल्या फेसबुकवरती लाईव्ह येतोय, कारण की तिकडंही लाईव्ह करणं गरजेचं आहे. त्या शेतकऱ्यांनी देखील सतर्क करणं गरजेचं आहे. जे कोणी नवीन आले असतील त्यांनी हा व्हिडिओ परत बघा. आणि जाता जाता मी थोडक्यात पण सांगण्याचा प्रयत्न करतो. उद्याची 25 तारीख ही नागपूरची संधी घालवणारी आहे. नागपूर जिल्ह्यात उद्यापासून अतिवृष्टीसारखा पाऊस काही भागांना बरसेल. यामध्ये वर्धा, अकोला, अमरावतीचा पण बराचसा भाग आहे. त्यानंतर चंद्रपूर, गोंदियाचा पण समावेश आहे. हिंगणघाट, गडचिरोलीमध्ये बऱ्याच ठिकाणी दमदार ते जोरदार अशा प्रकारची परिस्थिती आहे. व्याप्तीचा विषय 70-80% इतकापर्यंत या भागांमध्ये आहे. कोणत्या गावात पडेल हे सांगणं कठीण आहे, पण सतर्क मात्र या भागांनी राहायचं आहे. नांदेडकरांच्या अनेक भागांमध्ये उद्याचा पाऊस दाखल होतोय. अनेक भाग म्हणजे पूर्वेकडील, उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील अनेक भागांमध्ये त्याचा समावेश आहे. त्यानंतर परिस्थिती यवतमाळची, वाशिमची सुद्धा स्थानिक वातावरणाच्या पावसाची आहे. मराठवाड्यामध्ये जी काही उघाड आहे आज जी काही 80% मिळाली,
उन्हाची उघाड 10% कमी होते, ती बी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या पिरियडला. त्यामुळे जे काही सोयाबीनचे गंज काढले ते झाकण्याची व्यवस्था असावी, हे तुम्हाला कालही सांगितले आणि परवाही सांगितले. आणि 27-28 जो काही मोठा पाऊस येतोय त्या पावसानं पीक वाहून जाऊ नये यासाठी आपल्याला मी कालही सांगितले, परवाही व्हिडिओमध्ये सांगितले, तो त्या ठिकाणी व्यवस्थित तो ठेवायचा आहे. किंवा जर आपल्या रोडच्या कडेला असेल किंवा ते काढता येत असेल तरी काढून घ्यायचं देखील उद्या गरजेचं आहे. तर जय शिवराय, धन्यवाद.